जय जिजाऊ जय शिवराय. सगळ्यांना गुड मॉर्निंग. अचानक लाईव्ह येण्याचं कारण असं की सोयाबीन कापूस आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून आपण हाती घेतलेलं आहे आणि या आंदोलनाच्या बाबतीतले काय काय अपडेट आहे हे आपल्या सगळ्यांशी शेअर करावेत या हेतून मी आज अचानक लाईव्ह आलेलो आहे. भावांनो, काल रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निमंत्रण आलं, त्यांचा फोन आला आणि आज मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री सन्माननीय पियुष गोयल साहेब यांच्यासोबत आपली बैठक होणार आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीन कापसाच्या दरवाढीचा विषय आणि या संदर्भामध्ये जे काही धोरण आखायचं हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. त्यामुळं आपण जे आंदोलन केलं आणि सरकारबरोबर मागच्या वेळी चर्चा केली, या बैठकीमध्ये आपण असं म्हटलं होतं की केंद्र सरकारबरोबर आमची चर्चा झाली पाहिजे शेतकऱ्यांची, किंवा तुमच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ घेऊन फडणवीस साहेब तुम्ही दिल्लीला चला. पण त्यांनी त्या बैठकीत आपल्याला सांगितलं होतं की आपण पियुषजींनाच मुंबईत बोलून घेऊ आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर इथेच त्याची चर्चा झाली पाहिजे असं त्यांनी त्या दिवशी बोलले होते. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आज संध्याकाळी रात्री 8 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुद्धा बोलावलेली आहे. आणि रात्री उशिरा निरोप आल्यामुळे मी अर्ली इन द मॉर्निंग सकाळी 5:30 वाजता बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेलो आहे. भावांनो, मला माहिती आहे की प्रचंड अपेक्षा शेतकऱ्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून आहेत, आमच्याकडनं आहेत. असं आहे की आपण सुरुवातीच्या काळामध्ये 1.5-2 महिन्यापूर्वी मी एक महाराष्ट्राचा दौरा केला, सोयाबीन कापूस पट्टा पिंजून काढला आणि शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम केलं, शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाचं अर्थशास्त्र समजून सांगण्याचं काम केलं. त्यानंतर मी म्हटलं आपला आवाज सरकारपर्यंत गेला पाहिजे आणि शेतकरी सुद्धा जागृत झाले पाहिजे, म्हणून मी चंद्रपूर नागपूर पासून सगळ्या बैठका घेत मराठवाड्यापर्यंत आलो. आणि त्यानंतर आपण एक एल्गार रथयात्रा बुलढाणा जिल्ह्यातल्या सोयाबीन कापूस पट्ट्यामध्ये काढली. या एल्गार रथयात्रा ही 16 दिवसाची होती. प्रचंड प्रतिसाद लोकांनी या यात्रेला दिला आणि भरभरून ठिकठिकाणी स्वागत झालं. लोकांनी या यात्रेमध्ये आंदोलकांना आम्हाला सगळ्यांना डोक्यावर घेतलं आणि खूप प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांचा या यात्रेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मिळाला. यात्रेचा समारोप हा महामोर्चात झाला. 50,000पेक्षा जास्त शेतकरी या महामोर्चाला उपस्थित होते, असं मी म्हणत नाही, असं पोलीस म्हणतात. आणि त्या महामोर्चामध्ये आपण इशारा दिला होता सरकारला की जर का तुम्ही 8 दिवसामध्ये आमच्या बाबतीत सोयाबीन कापूस उत्पादकांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला नाही, पीक विमा, दुष्काळाचा प्रश्न, त्यानंतर नुकसान भरपाई, येलो मोझॅक, बोंडअळी आणि त्याला लागून काही अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे होते जे दीर्घकालीन अनेक दिवसांपासून ते पेंडिंग आहेत, अनेक वर्षांपासून. मग सरकारने जर का 8 दिवसात निर्णय घेतला नाही तर आपण मंत्रालयाचा ताबा घेऊ असा इशारा दिला होता. पण सरकारने आंदोलन दडपण्याच्या हेतून मला अटक केली, म्हणजे बेकायदेशीरपणे अटक केली की मी गुन्हाच केला नाही पण मला अटक केली. यांना वाटलं की रविकांत तुपकरला अटक केली की बाकी लोक पुढे येणार नाहीत आणि हे आंदोलन दडपून टाकलं जाईल, याला 15 दिवस तुरुंगात टाका म्हणजे मुंबईला जाणार नाही. पण मला अटक केली जबरदस्तीनं, ते तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. त्यानंतर न्यायालयामध्ये मला हजर केल्यावर माननीय न्यायालयाने मला जामीन दिला आणि सरकारी वकील असतील किंवा पोलीस असतील यांनी खूप ताकदीनं माझ्या विरोधात बाजू मांडली की जसं काही म्हणजे रविकांत तुपकर एखादा दहशतवादी नक्षलवादी आहे आणि याला तुरुंगात ठेवा 15 दिवस. माझ्या बाजूनी माझी पत्नी ऍडव्होकेट शर्वरी हिने खूप ताकदीने बाजू मांडली आणि अखेर सत्याचा विजय झाला. सत्य परेशान होऊ शकता हे पराजित नाही या म्हणीचा प्रत्यय मला त्या निमित्ताने आला आणि अनेक कार्यकर्त्यांना उचलायचा प्रयत्न पोलिसांनी त्या दिवशी सुरू केला होता. मग मी अचानक त्या अटकेच्या दरम्यान मला सोमठाण्याच्या महिलांचा फोन आला, अनेक महिलांचा, अनेक पुरुषांचा, अनेक तरुणांचे महाराष्ट्रातून फोन आले की आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करू, आम्ही आंदोलन करू, आक्रमकपणे रस्त्यावर येऊ. तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कुठे हिंसक कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना आणि सरकारला तेच पाहिजे आहे. भावांनो, त्या आंदोलनादरम्यान खूप लोकांनी माझ्यासाठी जीव तोडला आणि मग मला जामीन झाल्यावर मी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा सोमठाणा गावात बसणार म्हणून सांगितलं. कारण तिथल्या महिलांनी मला फोनवर सांगितलं की आम्ही लेकरा बाळासकट जीव देऊ. म्हटलं या महिलांना आपण भेटलं पाहिजे आणि त्याच गावात आंदोलन सुरू झालं. सोमठाणा गावामध्ये लोकांनी प्रचंड प्रेम
या आंदोलनावर केलं. लोकवर्गणी लाखो रुपये उभी केली, तातडीने एका रात्रीत सगळं उभं केलं आणि सोमठाणा गावच्या शेतकऱ्यांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. या आंदोलनाचं केंद्र सोमठाणा गाव झालं आणि या सगळ्या 4-5 दिवसाच्या आंदोलनाच्या काळामध्ये हजारो लोक मला भेटण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी आलेत. तर या सगळ्या लोकांना बिना जेवल्याचं गावातल्या लोकांनी जाऊ दिलं नाही. म्हणजे मी जरी अन्नत्याग करत होतो तर बाहेरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला जेव घालून त्या ठिकाणाहून सोमठाणा गावकरी पाठवत होते. इतकं या आंदोलनाला पाठबळ देण्याचं काम सोमठाण्याच्या सगळ्या गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी केलं. आणि सरकारला वाटलं की याला सडू द्या, मरू द्या, किती दिवस हा अन्नत्याग करेल, याची दखलच घेऊ नका, असं सरकारच्या डोक्यात आलं, काही पुढाऱ्यांच्या डोक्यात आलं, सत्ताधाऱ्यांच्या. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला की जितके दिवस बसेल तितके दिवस बसू द्या आणि तब्येत खराब झाली की याला जबरदस्तीने दवाखान्यात ऍडमिट करा. पण मी ठरल्याप्रमाणे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होतो की मुंबईला जाणार, मंत्रालयाचा ताबा घेणार आणि अन्नत्याग करत मुंबईला जाणार. असं जेव्हा मी म्हटलं तेव्हा सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग सरकार चर्चा करायला लागलं की आम्ही चर्चेला तयार आहोत. जेव्हा आपला सगळा शेकडो वाहनांचा ताफा जाम गावापर्यंत गेला, म्हणजे विदर्भ मराठवाड्याची सीमा, तर तिथपर्यंत गेला, तेव्हा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी हे सगळे शासनाचं पत्र घेऊन आले की तुम्हाला चर्चेसाठी सरकार तयार आहे, तुम्ही चर्चा करा. मी म्हटलं आम्ही चर्चा करू, पण आम्ही मुंबईला जाऊ. लोकांना विचारलं काय करायचं, सगळे लोक म्हणले आपल्याला मुंबईला जायचंच. आणि आम्ही सगळे लोक कर्जतला थांबलो आणि मग तिथनं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक होती, ती बैठक सह्याद्रीवर 2 तास झाली. 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत त्या बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा झाली. आणि या बैठकीला 10-12 सेक्रेटरी होते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते, राज्याचे माजी मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब होते, घाटाखालचे आमदार माजी कॅबिनेट मंत्री आणि सध्याचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे साहेब होते जिल्ह्यातून. आणि एक साधक बाधक 2 तासाची चर्चा झाली. प्रत्येक मुद्द्यावर अतिशय विस्तृतपणे चर्चा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी झाली. त्यांनी सगळे प्रश्न 2 तास समजून घेतले आणि जवळपास 70-80% मागण्या सरकारने मान्य केल्या की हे तुमचं बरोबर आहे, आम्ही हे करतो. ते मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय त्या ठिकाणी झालं. त्याच्यामध्ये आठवड्याभरामध्ये तुमची केंद्र सरकारबरोबर बैठक लावून दरवाढीच्या संदर्भामध्ये चर्चा घडवून आणतो आणि सकारात्मक निर्णय आपण केंद्र सरकारला घ्यायला लावू, असा शब्द त्यांनी दिला. दुसऱ्या बाजूला त्यांनी पीक विम्याची रक्कम अग्रिम आठवड्याभरात जमा करतो सांगितलं आणि ती आता जमा सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अग्रिम रक्कम येणार आणि ती रक्कम खरं तर त्यांनी उशिरा टाकली असती, परंतु आपल्या आंदोलनामुळे त्यांनी 8 दिवसाचा शब्द दिला. पहिले महिनाभर मागितलं, आपण बार्गेनिंग केलं, मग ते 8 दिवसावर आलं आणि फायनल रक्कम टाकायला त्यांनी 2 महिने मागितले पीक विम्याची. तेव्हा आम्ही सांगितलं की 2 महिने आम्ही थांबणार नाही, तुमची आचारसंहिता लागली तर आम्ही अडकून जाऊ सगळे शेतकरी, तुम्ही सापडणार नाही. मग ते फायनल करत करत 1 महिन्यापर्यंत आपण आणलं आणि 1 महिन्यात ती फायनल रक्कम विम्याची पडेल. दुसरं, येलो मोझॅक बोंडअळीमुळे किंवा लाल्यामुळे जे नुकसान झालं याची नुकसान भरपाई वाढून द्या अशी मागणी मी केली, कारण आपण एकरी 10,000 रुपयाची मागणी केली होती. सरकारनं सांगितलं आम्ही जे ठरवलं त्याच्यापेक्षा जास्त वाढून देतो, सरसकट आम्हाला देणं शक्य नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. कारण त्यांचं म्हणणं आहे की एवढं बजेट आणि हे सगळं आमच्याकडे नाहीये, तर त्याच्यातला मध्यमार्ग म्हणून आम्ही जे ठरवलं आणि तुम्ही जे म्हणता याच्यातला मध्यमार्ग म्हणून आम्ही वाढून देतो असं त्यांनी सांगितलं. आणि ती सुद्धा रक्कम खात्यात पडायला 2 महिने त्यांनी मागितले, पण आम्ही म्हटलं की 2 महिने आम्ही थांबणार नाही आणि 1 महिन्याच्या आत ती रक्कम टाकायचा त्यांनी शब्द दिला. कारण अधिवेशनामध्ये घेऊन त्याला मंजुरात घेऊन पुरवणी मागण्या वगैरे त्यांचं काय टेक्निकल असतं सगळं संसदीय आयुधाप्रमाणे, तर ते त्याला अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी देतो असं म्हणून सांगितलं. त्यामुळे तो 1 महिना आणि शेतीला कंपाऊंड करण्याची योजना तातडीनं आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी सौर ऊर्जेची योजना आणली होती, आम्ही त्याला विरोध केला की सौर ऊर्जेची योजना टिकत नाही, त्याच्यासाठी मजबूत तारेचं कंपाऊंड पाहिजे किंवा भिंत पाहिजे. ते म्हणजे सिमेंटच्या भिंतीचा खर्च खूप होतो, एवढं बजेट म्हणजे याला तरतूद एवढी होऊ शकत नाही. मग त्याच्यातनं मध्यमार्ग काढून मग सौर ऊर्जेचं करू नका असं आम्ही त्यांना सांगितलं. शेतकरी पण म्हणजे हिस्सा द्यायला तयार आहेत असंही त्यांना सांगितलं. कारण गावगाड्यात फिरत असताना लोकांनी मला सांगितलं की आम्ही हिस्सा द्यायला तयार आहोत आणि ती पण नव्याने योजना आणायचं त्यांनी ठरवलंय. आणि शेतमजुरांसाठी एक वेगळं महामंडळ तयार करायचा निर्णय त्यांनी घेतलाय.
की जी मागणी आपली 2-3 वर्षापासून आहे. आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च हा सरकारने शेतमजुरांच्या मुलांचा उचलला पाहिजे, तर ती एक मागणी त्यांनी मंजूर केली. महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबरीनं विदर्भासाठी दूध उत्पादकांसाठी एक वेगळी योजना स्पेशल विदर्भासाठी आत्महत्याग्रस्त भागासाठी आणण्याचा निर्णय ते घेत आहेत. आणि महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, या शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी सुद्धा मागणी आपण केली. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अधिवेशनामध्ये याचं पॅकेज कसं द्यायचं या संदर्भामध्ये विचार करतो आहे आणि त्याची पॅकेजची घोषणा ते त्या ठिकाणी करतायत. त्याचबरोबरीनं बाकी पण काही मागण्या होत्या. बँकांनी होल्ड लावलेले आहेत करंटच्या अनुदानाच्या पैशाला. त्यांनी सांगितलं की आता होल्ड लावला तर डायरेक्ट गुन्हा दाखल करा, पोलीस स्टेशनला जाऊन या बँकेवर आपण गुन्हा दाखल करू. ती पण एक मागणी आपली मान्य झाली. आणि ज्या बँका परस्पर पुनर्गठन करतायत त्यांच्या विरोधातही FIR लॉन्च करायचं त्यांनी त्या बैठकीत शब्द दिला. परस्पर पुनर्गठन करता येत नाही शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय. आणि दुष्काळाची म्हणजे दुष्काळी परिस्थिती दाखवून मग पुनर्गठन तुम्हाला करावंच लागतं असं बँका सांगतायत. पण DCM साहेबांनी सांगितलं की तसं करता येणार नाही. त्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये घेतला. आणि याच्यासोबत अजून काही मागण्या आहेत की त्या त्यांनी मान्य केल्या. म्हणजे जवळपास 70-80% मागण्या त्यांनी मान्य केल्या. आणि याचं सगळं प्रोसिडिंग तयार होतं असतं, लक्षात घ्या. आणि हे सरकार दरबारी आयुष्यभरासाठी याची नोंद राहते. आपल्या आंदोलनाने काय झालं, जे सरकार चर्चेला तयार नव्हतं ते सरकार चर्चेला तयार झालं आंदोलनाच्या जोरावर. त्यानंतर आपण प्रोसिडिंगमध्ये अनेक गोष्टी त्यांना घ्यायला लावल्या, वधून घेतल्या. पहिले जे ते वधायला तयार नव्हते ते वधून घेतल्या. आणि आता त्यांच्याकडून अंमलबजावणी कशी करून घ्यायची आंदोलनाच्या पातळीवर ते सुद्धा आपण आता करणार आहोत. लोकांना काय वाटतं तुम्हाला सांगू का, लोकांना असं वाटतं की तुम्ही मुंबईला गेले म्हणजे सोयाबीनचा भावच घेऊन यायला पाहिजे. ही दीर्घकालीन प्रोसेस आहे, लक्षात घ्या. एक टप्प्याटप्प्याने आंदोलन करावं लागत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया ज्या नियमाने झाल्या किंवा ज्या नियम त्याला लागू आहेत तेच नियम आपल्या आंदोलनाला सुद्धा लागू. युद्ध म्हणजे आंदोलन, लढाई म्हणजे आंदोलन. ही लढाईच आहे आधुनिक काळातली, ही युद्धच आहे. याच्यात रणनीती वापरून हे करावं लागतं. एक पहिलं यश काय, ज्या सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर कोणी पुढारी बोलत नव्हते, कोणी सरकार बोलत नव्हतं, त्यांना आपण बोलतं केलं, लक्षात घ्या. त्यांना आपण या प्रश्नावर बैठक घ्यायला लावली. ते एक बैठक झाली, आता आज दुसरी बैठक रात्री होणार आहे. म्हणजे आता लोकांना काय वाटतं की तुम्ही मंत्रालय ताब्यात घ्यायला गेले आणि तुम्ही घेतलंच नाही. सरकार जर चर्चेला तयार असेल तर संवादाचा मार्ग आपण वापरला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीनं संवाद हा महत्वाचा आहे. कारण चर्चाच केली नाही तर मार्ग निघणार नाही. शेवटी धोरण राबवायचं हे सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. म्हणून मला असं वाटतं की चर्चेचे मार्ग कायम आपले खुले ठेवले पाहिजे आपण. आणि ते मी कायम ठेवत असतो. माझे सगळे सहकारी त्याला परवानगी देतात. आणि जितक्या वेळा सरकार चर्चेला बोलवेल तितक्या वेळा आपण चर्चेला जाऊ. आज दुसरी बैठक आपली केंद्र सरकार बरोबर होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं ती बैठक सकारात्मक होईल अशी मला आशा आहे. आणि जर दिलेला शब्द सरकारने फिरवायचा प्रयत्न केला तर मग मात्र आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलनाची भूमिका आपण घेणारच आहोत, लक्षात घ्या. कारण तुम्हाला माहित आहे, मी एखादी गोष्ट जर का मनात घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय किंवा त्याचा तुकडा पाडल्याशिवाय मी मैदान सोडत नाही. आता जे लोक मुंबईला आले त्यांना गावातले लोक विचारतात, काही गाव पुढारी, आणला का तुम्ही सोयाबीनचा भाव. आता हे घरी गोधडी झोपणार आणि आंदोलनात आलेल्या लोकांना विचारणार तुम्ही भाव घेतला का. हे बघा, ही लढाई काही रविकांत तुपकरची एकट्याची नाहीये. ही लढाई सबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे, नव्हे देशातल्या शेतकऱ्यांची आहे. हा दीर्घकालीन लढा आहे. आता मागण्या करताना आपण 10 केल्या तर त्यातल्या 5 मान्य होतील, 20 केल्या 10 मान्य होतील, 8 केल्या 4 मान्य होतील, 5 केल्या 3 मान्य होतील. जे पदरात पडलं ते घेऊन निघायचं असतं आणि पुढे जायचं असतं. जरुरी नाही की प्रत्येक आंदोलनात तुम्हाला यशच मिळेल. काही वेळा तुम्हाला 100% यश मिळेल, काही वेळेला तुम्हाला 25% मिळेल, 50% मिळेल. पदरात पाडून पुन्हा एकदा नव्याने लढाई उभी करायची असते. हा युद्धाचा नियम आहे आणि तोच नियम आपल्या आंदोलनाला म्हणजे लढाईला लागू होतो, या मताचा मी आहे. आता दुसरं, आज सरकार समोर मी नव्याने काही गोष्टी मांडणार आहेत. गारपिटीमुळे जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान झालं या मागच्या आठवड्यामध्ये, याचे पंचनामे सरकारने केले, राहिले असतील तर आता पुन्हा करून घ्या आणि तातडीनं यांना भरीव नुकसान भरपाई द्या. ही सुद्धा मागणी मी त्या दिवशी रेटली आणि पुन्हा रेटणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता सरकारनं काय केलं, पावसामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे केले. परंतु आता वातावरण खराब झाल्यामुळे हरभरा गेला आमचा, तूर गेली, त्यामुळे त्याचे सुद्धा पंचनामे झाले पाहिजे ना. वातावरणाच्या खराब वातावरणामुळे जे काय नुकसान झालं त्याचेही पंचनामे झाले पाहिजे, अशी मागणी मी या निमित्तानं करणार आहे.
दुसरी मागणी मी आज पुन्हा नव्यानं करणार आहे की माकडं पकडण्याची जी मोहीम आमचे समाधान गिरी नावाचे मराठवाड्यातले एक सहकारी आहेत, त्यांनी आतापर्यंत 90-95 हजार माकडं पकडलेले आहेत. त्यांची नियुक्ती मराठवाड्यात आहे, कोकणात आहे, पण विदर्भात नाही. तर त्यांचं अनुदान शासनाने थांबवलेलं आहे माकडं पकडण्याचं. त्यांच्याकडे कला आहे, तर त्यांची एक टीम आहे, ते त्यांच्या पंजोबापासून आहे. ते म्हणतात माकडांना चला की माकडं सरळ येतात. आता ते कसं कौशल्य त्यांच्याकडे आहे ते काय म्हणजे मला समजणार नाही, पण ते सांगू शकतील. युट्यूबला गेल्यावर तुम्ही त्यांच्याकडे बघू शकता, युट्यूबला जाऊन. तर त्यांची नियुक्ती विदर्भात माकडं पकडण्यासाठी शासनाने करावी, अशी एक मागणी आज मी लावून धरणार आहे. आणि दुधाच्या बाबतीमध्ये तातडीनं निर्णय घ्या, नाही तर महाराष्ट्रातला दूध उत्पादक कोलमडून जाईल आणि शेतीनंतर घर चालवायला दुधा इतका आता सध्या आमच्याकडे दुसरा व्यवसाय नाहीये शेतकऱ्यांना. त्यामुळं तो विषय घेतला पाहिजे तातडीनं, ही मागणी मी करणार आहे. आणि कांद्याच्या बाबतीत जो सरकारने काल निर्णय घेतला निर्यात बंदीचा, हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे, कांदा उत्पादकांना मारणारा निर्णय आहे. त्यामुळे मी ती मागणी करणार आहे की तुम्ही कांदावाल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायचा सोडून त्याला तुम्ही अडचणीमध्ये का टाकताय? निर्यात बंदी का लादताय? निर्यात बंदी लादू नका, आमचा कांदा निर्यात होऊ द्या, ही पण मागणी आज मी लावून धरणार आहे. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खचू नका. यांनी ऐकलं नाही तर यांच्या विरोधात सगळ्या कांदा उत्पादकांना घेऊन तीव्र आंदोलन करू, नाही तर दिल्लीला जाऊ आणि यांच्या घरात कांदे फेकू. पण हिंमत हरू नका, संघर्ष करू, लढू आणि संघर्ष करून मिळू. मी कांदा उत्पादकांना सगळ्या सांगतो. दुसरं, इथेनॉलच्या बाबतीमध्ये यांनी इथेनॉलवर बंदी करण्याचा निर्णय घेतला. आता मला सांगा, हे सरकार खुलीकरणाचं समर्थन करणारं सरकार आहे. जगाची स्पर्धा करत असताना आपण नवीन नवीन इनोव्हेटिव्ह गोष्टी आणल्या पाहिजे असं सरकार सांगतं. मग इथेनॉल निर्मितीवर बंदी आणून सरकारने काय साध्य केलंय? आमच्या पायात पाय अडकू नका. आमचं असं म्हणणं आहे की उद्याला बाय प्रॉडक्ट तयार होत असतील तर उलट त्याच्यापासून 4 पैसे लोकांच्या खात्यामध्ये येतील, लोकांना 4 पैसे वाढून मिळतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. इथेनॉल निर्मिती झालीच पाहिजे. उलट भविष्य काळामध्ये इथेनॉल ही खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळं तोही विषय आज आम्ही त्या ठिकाणी बैठकीमध्ये मांडणार आहे. पीक विम्याचा विषय, पीक विमा कंपन्यांनी फसवलेला आहे. अनेक ठिकाणी खूप कमी रकमा टाकलेल्या आहेत. फायनल रक्कम टाकताना जर तुम्ही गडबड केली, कारण मी काय फक्त बुलढाणा जिल्ह्याचा एकाच जिल्ह्याचा विषय घेऊन जात नाहीये, बुलढाणा जिल्ह्याचा विषय तर मी अग्रक्रमानं घेतोच आहे, परंतु सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा आमचा लढा त्या ठिकाणी चालू आहे. पण शेतकऱ्यांना माझं काय सांगणं आहे, मला दिवसभरात हजारो फोन येतात, मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मला लोक विचारतात सोयाबीनचे भाव वाढतील का, कापसाचे भाव वाढतील का, आम्हाला पीक विमा मिळाला नाही, आमचं कसं होईल? या सगळ्या शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही हातावर हात धरून बसणार आणि घरी मला खाटल्यावर उताने पडून फोन करणार, असं चालणार नाही. रविकांत तुपकरच्या हातात काही जादूची कांडी नाहीये की मी साऊथचा हिरो आहे का की मी गेलो एक फाइट में 10 लोगों को गिरा दिया लगेच तुमको भाव आया, असं नाही होणार, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी की आंदोलन जितकं मोठं होईल तितका सरकारवर दबाव तयार होईल. आता बुलढाणा जिल्ह्यात मोर्चाला 50,000पेक्षा जास्त शेतकरी होते, पण तिथे जर 5 लाख लोक आले असते तर सरकारला निर्णय तातडीने घ्यावा लागला असता. शेवटी सरकार मुंडक्यांना भीत असतं. आता आम्ही जर एखाद्या आंदोलनाची हाक दिली तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आंदोलन झालं पाहिजे, तर असं एकाच ठिकाणी होऊन चालत नाही. त्यामुळे आता जसं मी हरभऱ्याचा विषय सांगितला तसं तुरीचा पण विषय आहे की तूर सुद्धा या वातावरणामुळे गेलेली आहे, तुरीला कोंब आलेले आहेत. तोही विषय मी आजच्या बैठकीमध्ये घेणार आहे की तुरीचे सुद्धा पंचनामे करा, तुरीवाल्यांना सुद्धा मदत द्या. म्हणजे शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही आंदोलनाच्या पातळीवर उतरा. एकटा रविकांत तुपकर लढून हा प्रश्न सुटत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला भांडावं लागेल. जेव्हा आम्ही आंदोलनाचा कॉल देऊ तेव्हा तुमच्या भागात तुम्ही आंदोलनासाठी सज्ज असलं पाहिजे. नुसतं टीव्हीवर पाहू नका की रविकांत तुपकरचा अन्नत्याग मरतो का जिवंत राहतो, कधी अंगावर राखेल घेतो, कधी पेटतो, आणि मग तुम्ही म्हणता नाही भाऊ तुमचं काम लय भारी आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. नुसते कोरडे सोबत राहू नका. मला फोनवर गोडगोड बोलणारे किंवा प्रत्यक्ष येऊन गोडगोड बोलणारे लोक मला अजिबात आवडत नाही. मी तुम्हाला सांगतो, मला काम करणारे हार्डवर्क करणारे लोक मला आवडतात. म्हणून माझी सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना सांगणं आहे की जेव्हा आंदोलनाचा कॉल आपल्याला येतो तेव्हा आपल्या भागामध्ये आपण शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरलं पाहिजे, तरच सरकार घाबरतं. तसं तुम्हाला मागच्या वर्षीचं उदाहरण सांगतो. आम्ही मागच्या वर्षी मुंबईला गेलो, बुलढाणा जिल्ह्यातले हजारो शेतकरी घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला गेलो. सरकारने आमच्या जिल्ह्याला 174 कोटीचं स्पेशल पॅकेज दिलं. त्यानंतर 229 कोटी पीक विम्याची दिले. त्यानंतर
सततच्या पावसाचे 114 कोटी दिले, राज्याला 1500 कोटी दिले. तर ह्या आंदोलनाचा परिणाम आहे, लक्षात घ्या. कुठल्या भागामध्ये शेतकऱ्यांचा रोष जाणवतो याच्यावर सरकार मदत करत असते, लक्षात घ्या. आता लोक मला कमेंट करतात किंवा मला फोन करतात, काय तुम्ही बुलढाणा जिल्हा तुम्ही जरा महाराष्ट्राचं करा. अरे आम्ही महाराष्ट्राचा कॉल देतो, तुम्ही घरात बसताना मग कसं चालणार आहे मला सांगा बरं तुम्ही. आंदोलनच जर त्या जिल्ह्यात झालं नाही किंवा लोकांचा रोषच त्या जिल्ह्यात दिसला नाही तर मग कसं सरकार मदत करेल तुम्हाला सांगा. लेकरू रडल्याशिवाय माय त्याला दूध पाजत नाही. आपण जर बोललो नाही, बोंबलो नाही तर आपलं कोणी ऐकणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं माझी पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की मी फक्त सोयाबीन कापसाचा प्रश्न नाही, मी धानाचा सुद्धा प्रश्न आजच्या बैठकीमध्ये मांडणार आहे. पूर्व विदर्भातल्या कांद्याचाही प्रश्न मांडणार आहे, दुधाचाही प्रश्न मांडणार आहे आणि केळी उत्पादकांसाठी सुद्धा एक वेगळी लढाई आपल्याला उभी करायची आहे. त्यामुळं आणि ऊसाच्या प्रश्नावर सुद्धा ज्या कारखान्यांनी अजूनही एफआरपी किंवा एफआरपी पेक्षा जास्त रक्कम दिलेली नाही, जी शेतकऱ्यांना पाहिजे आहे, तर त्या प्रश्नावर सुद्धा भविष्य काळामध्ये आता आम्ही भूमिका घेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातला सगळा शेतकरी एकजूट झाला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक लढा कसा उभा करता येईल, जो स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी केला, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. माझी तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या लढ्याला साथ दिली पाहिजे. नुसतं बघा बरं, कर्मचारी कसे एक हाक दिली की कसे कर्मचारी येतात. आता नागपूरला तुम्ही अधिवेशनात जाऊन पहा, हजारो लाखोच्या संख्येनं कर्मचारी आपल्या प्रश्नांसाठी एक येत असतात. तिकडे राशन दुकानदारांनी दिल्लीतून एक हाक दिली की सगळ्या देशातले राशन दुकानदार एका ठिकाणी असतात. मग हे सगळे लोक जसे एका हाकेवर संघटितपणे एकत्र येतात. आपल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव काय आहे की मोर्चा किंवा आंदोलन म्हणजे यांना काय वाटतं की हे कमीपणाचं काम आहे आणि असं कुठे मोर्चे काढून होत असतं का, असं कुठे आंदोलन करून होत असतं का, मग काय खाटल्यावर उतारा पडून होत असते काय. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, भांडावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष आपल्याला जारी ठेवावा लागेल. मला काल पत्रकारांनी काही मुलाखती घेतल्या, त्यात मला विचारलं, बुलढाणा लाईव्हनी काल माझी मुलाखत घेतली त्यांचे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी, आणि मला त्यांनी विचारलं की तुमच्याबद्दल नेत्यांचा असा आरोप आहे, आता मला आणि तुम्ही सोयाबीनला भाव देणार का. रविकांत तुपकरचं काम सोयाबीन कापसाला भाव देणं नाहीये. माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं शेतकऱ्यांचं काम लढणं आहे. आम्ही रस्त्यावर उतरू शकतो, आम्ही भांडू शकतो, आम्ही मोर्चा काढू शकतो, आंदोलनं करू शकतो, सरकारवर शेतकऱ्यांचा दबावगट तयार करू शकतो. सोयाबीन कापसाला भाव देणं, दुधाला भाव देणं ही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. हे घरात गप बसणार आणि लोकांना सांगणार तुम्ही यांच्याकडे जाऊन मागा. काही लोक म्हणतात की तुम्ही मुंबईला जाऊन काय मिळवलं. अरे आम्ही मुंबईला जाऊन सरकारला या विषयावर बोलतं केलं. जे सरकार काही गोष्टी करणार नव्हतं त्या तोंडातून आम्ही वधून घेतल्या आणि जे बैठकीत आम्हाला शब्द सरकारने दिला तेच शब्द सरकारने अधिवेशनामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी तेच भाषण आणि तेच जे आश्वासन आम्हाला शब्द दिला तेच त्या पद्धतीने सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. आता जर का आम्ही या प्रश्नावर आवाजच उचलला नसता तर कुणीच या प्रश्नावर बोललं नसतं. किमान आज सरकारवर प्रेशर तयार झालेलं आहे, लक्षात ठेवा. हिंगोलीचे शेतकरी किडण्या विकायला गेले मुंबईला, त्यांना अटक केली, तर त्या शेतकऱ्यांचा विषय सुद्धा सभागृहामध्ये लावून धरला. आता ते जर गेलेच नसते तर तो विषयच निघाला नसता. आम्ही जर या प्रश्नावर बोललोच नसतो तर मला सांगा कोण सोयाबीन कापसावर बोलणार होतं. आज किमान एक बैठक राज्य सरकार बरोबर झाली, दुसरी बैठक आता केंद्र सरकार बरोबर आज होणार आहे. किमान त्याच्यातून 100% नाही येणार, 50% आउटपुट येईल, काही ना काहीतरी आउटपुट येईल. आणि काहीच नाही केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, मला सांगा तुम्ही. त्यामुळे चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे, आपण बोलत राहिलं पाहिजे, आपल्या प्रश्नांच्या बाबतीत आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि अन्यायाच्या विरोधामध्ये आपण आवाज उचलला पाहिजे. माझी तमाम शेतकऱ्याच्या पोरांना सांगणं आहे, सगळ्या तरुणांना सांगणं आहे की हातावर हात धरून बसू नका. लक्षात घ्या, जसं क्रिकेट आपण सिरियसली पाहतो, भारत मॅच हरला की नाराज होतो, 2 दिवस जेवत नाही, तसं आपल्या बापाच्या प्रश्नावर सुद्धा आपण जागरूक झालं पाहिजे. आणि एक निगेटिव्हिटी डोक्यातून काढून टाका. काय बा आमच्या भागातले शेतकरी एकच येत नाही आणि आमच्या भागातले लोक एकत्र बसतच नाही आणि मग कसं काय करावं, मी एकटा काय करू. 10 लोकांना एकत्रित करा, 100 लोकांना एकत्रित करा, 1000 लोकांना एकत्रित करा आणि तुम्ही सुरुवात करा, आपोआप लोक तुमच्या दिशेने येतील, लक्षात ठेवा. आणि एक तुम्हाला सांगतो, आपण शेतकरी काय करतो, या सगळ्या पुढाऱ्यांना वाजवत गावात आणतो, त्यांच्या मिरवणुका काढतो, त्यांना सोयाबीन कापसाबद्दल बोलत नाही आणि आम्हाला विचारतो सोयाबीन कापसाच्या भावाचं काय झालं. अरे आम्ही काय ज्योतिषवाले आहे काय, आम्हाला सगळं कळतं? अजिबात नाही, लक्षात ठेवा. ते सांगा तर आमच्या गावात या. ही आक्रमक भूमिका तुम्ही शेतकऱ्यांनी तरच तुमच्याबद्दल सभागृहात हे बोलू शकतात. आणि तुम्ही जर का यांना काही प्रश्न विचारले नाही तर मग मात्र हे लोक काही बोलत नाही.
त्यामुळे सोयाबीन कापसाला भाव देणं ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे, बाकी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे, सत्ताधारी नेत्यांची जबाबदारी आहे. त्यांना जाब विचारायला सज्ज व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मला जसं तुम्ही फोन करून विचारता भावाचं काय झालं, तसं जरा आपल्या आमदार खासदारांना फोन करून विचारा काय काय सभागृहात होणार आहे. तुम्ही सत्तेत आहात, जरा बोला तिथं. नाही बोललं तर आमच्या गावात येऊ नका मतं मागायला यावेळेला. धाक तर त्यांना दाखवा. त्यामुळं ही भूमिका गावगाड्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला घ्यावी लागणार आहे. तर हे महत्वाचं मी तुमच्याशी शेअर करायचं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि चळवळी टिकल्या पाहिजे, चळवळीतले लोक जिवंत राहिले पाहिजे, हे सगळं आपण करत राहू. आणि घरी बसून जे लोक नावं ठेवतात किंवा घरी बसून जे लोक डिवसतात त्या लोकांचा विचार करू नका. हे इंग्रजाच्या काळात जेव्हा आपले क्रांतिकारक लढत होते त्यावेळेस पण असे गाव पंडित होतेच ना. आता लोक काय म्हणतात की मग ते कधी होणार आहे सोयाबीन कापसाचं. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले होते, बरोबर की नाही. इंग्रजांना जायला 150 वर्ष लागले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आता जर ज्या पहिल्या क्रांतिकारकांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये लढा उभा केला त्यावेळेस जर आपल्यासारखे नंबरी लोक असते तर आपण काय म्हणलं असतं, जातीन का इंग्रज मग तुमच्याकडून. काय जातीन इंग्रज, तुम्ही कशाला भानगडीत पडले त्यांच्या. 150 वर्ष लागली इंग्रजांना जायला, काही पिढ्या खपल्या, पण ती लढाई आपल्या लोकांनी सोडली नाही. स्वातंत्र्य मिळूनच दाखवलं, लक्षात ठेवा. तशी ही शेतकऱ्यांची लढाई दीर्घकालीन लढाई आहे, ही शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. त्यामुळं हाही दीर्घकालीन प्रवास आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांच्या शोषणावर पहिला ग्रंथ लिहिला, शेतकऱ्यांचा आसूड, आणि त्यांनी शेतीचं शोषण मांडलं. तुकडोजी महाराजांनी शेतीचं शोषण कसं होतं मांडलं की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता जी चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील पिकून या ग्रामजन उपाशी. तुकडोजी महाराजांनी त्या काळात मांडलं. त्यानंतर स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी मोठा लढा उभा केला. त्यानंतर मात्र या देशामध्ये स्वर्गीय शरद जोशी साहेबांनंतर देशव्यापी राज्यव्यापी लढा कुणाला उभा करता आला नाही. त्या पॉकेटमध्ये सगळे शेतकरी नेते काम करत होते, करतायत, त्यांचं सगळ्यांचं स्वागतच आहे. परंतु एक व्यापक लढा त्यानंतर उभा झाला नाही. तर तसा लढा उभा करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे या चळवळीमध्ये जे लोक काम करत असतील, इमानदारीनं काम करत असतील, अशा लोकांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे, या मताचा मी आहे. आजच्या बैठकीत काय होतं मुंबईच्या आपण सगळे बघू. इथे मला कमेंट आली की खामगाव तालुक्यात सोयाबीन विम्याचे क्लेम कंपनीने नाकारले आहेत. तुम्हाला एक सांगतो, विमा कंपनीनं क्लेम नाकारले किंवा तुम्हाला पैसे आले नाहीत तर त्याचं प्रत्येकाचं कारण त्यांनी व्यक्तिगत वेगळं दिलेलं आहे. ते काय सरसकट एकच कारण नसतं. हे विमा कंपन्या फसवायसाठी एक नंबर काम करतात, त्यांच्यावर प्रेशर ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी. तर तुम्ही ज्यांचे क्लेम आलेले आहेत त्यांनी ती पावती घेऊन कृषी अधिकाऱ्याकडे जा किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात जा किंवा बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयात या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्या विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारा, हवं तर माझं बोलणं करून द्या. त्यांना सांगा की का विमा आला नाही आणि त्याचं कारण शोधा. कारण प्रत्येकाची केस वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याचा सर्च हा वेगळा करावा लागेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत काय होतं आपण बघू. आणि जर का आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय सरकारनं सकारात्मक केला नाही किंवा आपल्या प्रश्नावर काही निर्णय घेतला नाही तर आपल्याला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल. 15 डिसेंबरपर्यंत आपण सरकारला मुदत दिलेली आहे. येणारं आंदोलन हे गनिमी काव्याच्या पद्धतीनं असेल, कसं असेल काय असेल हे आत्ता सांगता येणार नाही. कारण आंदोलन करताना ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन सगळे प्लॅन तयार ठेवावे लागत असतात. आणि आजच्या बैठकीत काय होतं बघू. 15 डिसेंबरची डेडलाईन आपण सरकारला दिलेली आहे. त्यातलं 2 म्हणजे आज बैठक लावण्याचा शब्द दिला, ती बैठक आज होणार आहे. त्यानंतर अग्रिम रक्कमेचा आपला आग्रह होता, ती अग्रिम रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ती एक मागणी आपली सुटलेली आहे. आता फायनल रक्कम आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी महिना मागितलेला आहे, तर आपल्याला थांबावं लागेल. त्यांनी 2 महिने म्हटले होते, आपण 1 महिना म्हणतोय. त्यामुळं प्रत्येक मागणीचा एक वेगळा कालावधी आहे. तर 15 डिसेंबरपर्यंत काय काय निर्णय होतो आपण बघू. आणि नाही झाला तर मग त्यानंतर मात्र आंदोलनाची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. शेवटी आंदोलनाचं प्रेशर जर का आपण सरकारवर ठेवलं नाही तर मग मात्र सरकार सुद्धा आपल्याला गृहीत धरण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरं, निवडणुका ह्या शेतीच्या प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, याची चर्चा गावागावात करा. आम्ही सोयाबीनच्या प्रश्नावर मतदान करू, आम्ही कापसाच्या प्रश्नावर मतदान करू, आम्ही कांद्याच्या प्रश्नावर मतदान करू, आम्ही दुधाच्या प्रश्नावर मतदान करू. याला सरकार घाबरत असतं, लक्षात घ्या. तुम्ही जर का म्हटलं की आंदोलन करायला आम्ही इकडे येऊ आणि मतदान करताना जाती धर्माच्या नावावर करू, सरकार घाबरणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं हे तुम्हाला गावागावामध्ये रुजवावं लागेल.
की येणाऱ्या काळातलं मतदान आम्ही शेती प्रश्नावर करू, म्हणजे हे तुमचे प्रश्न सोडवतील. त्यांना धाक हा त्या गोष्टीचा असतो. इथे मला आपले गणेश गावडेंनी सांगितलं कांद्याच्या प्रश्नावर बोला. गणेश, मी ऑलरेडी कांद्याच्या प्रश्नावर बोललेलो आहे. मी सांगितलं की कांद्याचा प्रश्न आज मी त्या बैठकीमध्ये मांडणार आहे आणि सगळे प्रश्न तुम्ही जे काय सांगितले ते सगळे प्रश्न या बैठकीमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतो. याच बैठकीत तोडगा निघण्याची मला अपेक्षा आहे, पण जर नाही निघाला तर लढाई आपली सुरूच राहणार आहे, आंदोलन थांबणार नाही. अशा पद्धतीचं निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पण पुन्हा सांगतो, तुमच्या आंदोलनाला साथ लागेल. तुमची साथ नसली तर मला विचारू नका पुन्हा की हे असं का झालं. मी पुन्हा सांगतो, मी फक्त लढू शकतो, आंदोलन करू शकतो, सरकारला झुकू शकतो, वाकू शकतो, पण त्याला तुमची भरभक्कम साथ भविष्यामध्ये आवश्यक आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आजच्या रात्रीच्या बैठकीत काय काय होतं हे पुन्हा उद्या तुम्हाला फेसबुक लाईव्ह येऊन मी सगळे डिटेल्स सांगणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.